नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील इनामदार. आपल्या सगळ्यांचं इनामदार क्लासेसमध्ये परत एकदा स्वागत. परीक्षा संपले, बरंचसं रिलीफ वाटत असेल, आता उत्सुकता असेल ॲन्सर कीची. तर त्यासाठीच TET पेपर 2 इंग्रजीची ॲन्सर की मी आपल्यासाठी तयार केलेली आहे. ही टेंटेटिव्ह ॲन्सर की आहे, अंदाजित ॲन्सर की आहे. परंतु माझी खात्री आहे की ह्याच्यापैकी जवळ-जवळ 90% म्हणजे आपले 27 ते 28 प्रश्नांची उत्तरं मी जे सांगेन तेच असतील. एक 2-3 प्रश्नांचं थोडंफार कन्फ्युजन आहे. का कन्फ्युजन आहे ते प्रश्न डिस्कस करताना मी तुम्हाला सांगेनच. परंतु त्या प्रश्नांच्या सुद्धा उत्तरांची मला एक 90% 80% खात्री आहे की आपण जसं सांगेन तसंच असेल. तर मित्रांनो चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. ओ ग्रेव्ह, वेअर इज दाय विक्ट्री? बघा या ठिकाणी हा फिगर ऑफ स्पीच उद्देशून बोललेला आहे. म्हणजे ओ ग्रेव्ह, टॉम म्हणजे थोडक्यात थडगं असतं त्याला म्हणलेलं आहे, वेअर इज युअर विक्ट्री. आणि ज्या वेळेला असं उद्देशून बोललं जातं त्यावेळेला ॲपॅस्ट्रॉफी हा अलंकार असतो. म्हणून हे जे उत्तर असेल उत्तर क्रमांक 2. पुढचा बघा, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द सेंटेन्स विच हॅज अन एरर. ही इज वेल अप दिस डेज डिस्पाईट हॅव्हिंग इल हेल्थ, नो एरर. म्हणजे तो आजकाल बरा आहे, जरी त्याची थोडीशी तब्येत खराब होती तरी पण आजकाल तो ठीक आहे. तर या ठिकाणी वेल अप नाही, वेल ऑफ वापरतात आणि त्यामुळं हे जे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 ए. ही इज वेल अप नाही तर ही इज वेल ऑफ. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, नेम द अंडरलाइन्ड क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. वी कम हिअर दॅट वी मे स्टडी. आम्ही इथं का आलो हे कारण सांगते, म्हणजे कारण म्हणजे कॉज नाही आहे, हेतू सांगतं या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला वाटेल की का आलोय कारण सांगते, तर कारण नाही तर हेतू सांगतो या ठिकाणी. वी कम हिअर सो दॅट असं पण करू शकतो आपण या ठिकाणी. वी केम हिअर दॅट वी मे स्टडी आणि या ठिकाणी हे असेल ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. आन्सर क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, चूज द वन विच इज करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द गिवन सेंटेन्स. एव्हरीथिंग इज फाईन. एव्हरीथिंग हा सब्जेक्ट आहे आणि एव्हरीथिंग हा सब्जेक्ट असेल तर आपण मित्रांनो इट हा प्रोनाउन वापरत असतो. वाक्य हे पॉझिटिव्ह आहे, अफर्मेटिव्ह आहे, त्यामुळे आपल्याला निगेटिव्ह टॅग करावं लागेल. इजंट इट. प्रश्न पर्याय क्रमांक 3. चूज द मिसस्पेल्ड वर्ड. आता मिसस्पेल्ड वर्ड ॲस्टरिस्क म्हणजे आपण जे स्टार वगैरे करतो त्याला ॲस्टरिस्क म्हणतो. बरोबर आहे स्पेलिंग त्याचं. ऑडियन्सचं पण स्पेलिंग बरोबर आहे. ऑल माहिती आपल्याला कदाचित वाटेल ALL असेल, पण ऑल माहिती पण बरोबर आहे. तर इथं ॲक्रिव्हचं स्पेलिंग चुकलं. ACCRUE पाहिजे होतं या ठिकाणी. त्यामुळं मिसस्पेल्ड वर्ड असेल आपला पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, 36. चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द अंडरलाईन फ्रेज. ही इज आउट अँड आउट रिॲक्शनरी. आउट अँड आउटचा अर्थ कम्प्लिटली असा होतो आणि या ठिकाणी बघा डेडली अगेन्स्ट होत नाही, नो मोर होत नाही, म्हणजे अपोजिटच सांगितलं हे. इन फेवर ऑफ, परंतु इन फेवर ऑफ कम्प्लीट त्याचा करत नाही एक्सप्रेस मिनिंग, म्हणून थर्रो म्हणजे कम्प्लिटली आणि त्यामुळे हे जे उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. पुढचा बघा प्रश्न, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट अल्फाबेट्स अरेंज्ड अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. आता ह्याच्यासाठी मी मिनिंगफुल वर्ड केलेले आहेत बघा. पहिल्याचा होतोय शिकार, दुसऱ्याचं रिकाश, तिसऱ्याचं होतं रॅकिश आणि चौथ्याचं काशीर. तर ह्याचं उत्तर होते बघा रॅकिश. रॅकिश म्हणजे रॅकिशचं तुम्हाला मी दाखवतोच, ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलं जातं रॅकिश. रॅकिश. रॅकिश म्हणजे बघा मार्क्ड बाय अप टू डेटनेस इन ड्रेस अँड मॅनर्स. ह्याचा अर्थ आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. ओके. पुढचं बघा, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट द पार्ट्स अरेंज्ड अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स. आता मी या ठिकाणी सेंटेन्सेस केलेले आहेत बघा. पहिला आहे, इट इज डिफिकल्ट टू फाइंड मॅन एंगेज्ड इन अदर प्रॉफिटेबल प्रोफेशन्स बिकॉज सर्वंट्स इन बिग सिटीज दे आर. होत नाही. 2 नंबरचं बघा, दे आर सर्वंट्स इन बिग सिटीज बिकॉज इट इज डिफिकल्ट टू फाइंड मॅन प्रॉफिटेबल प्रोफेशन्स एंगेज्ड इन अदर्स. हे पण होत नाही. 4 नंबरचं बघा, प्रॉफिटेबल प्रोफेशन्स एंगेज्ड इन अदर बिकॉज दे आर सर्वंट्स इन बिग सिटीज इट इज डिफिकल्ट टू फाइंड मॅन्स. हे तर काहीच होत नाही. त्यामुळं आपला असेल पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 3चं उत्तर होते बघा, इट इज डिफिकल्ट टू फाइंड मॅन servants in big cities because they are engaged in other profitable professions. ओके. त्यामुळं हे जे उत्तर असेल बघा पर्याय क्रमांक 3. ओके. 4, 6, 5, 3, 2, 1, 7. 4, 4, 6, 5,
3 2 1 7 बरोबर. तर हे जो उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3. आता 39 बघा. स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इज अंडरलाईन वर्ड. या ठिकाणी कन्फ्युजन होतं. मी ह्याचा भरपूर रेफरन्स घेतला मित्रांनो आणि मग खरं ह्या प्रश्नासाठी मी एक 10-15 मिनिटं वेळ घालवला रेफरन्सचा. मोठ्या पुस्तकातनं पण रेफरन्स घेतला आणि मग हे कन्फ्युजन होतं थोडंसं, परंतु मी सांगितलेलं उत्तर मला तर खात्री वाटते बरोबर असेल कारण मी तुम्हाला त्याचा रेफरन्स पण दाखवेन. शी लाईक्स द सेम कलर ॲज आय डू. ॲडव्हर्ब, रिलेटिव्ह प्रॉनाउन, प्रेपोजिशन ऑर कंजंक्शन. मी तुम्हाला शेअर करतो बघा. मी जे काही काढलेलं आहे तुमच्यासाठी बघा. या ठिकाणी एकच मिनिट हां. In relative function as introduces a type of sentential relative clause that may precede or be inserted in its antecedent. In this case, the clause or sentence to which it is attached. It is in its mobility. This as clause is intermediate between the relative and adverbial constructions, like the sentential relative which as may function as a relative pronoun. आहे का बघा, as may function as रिलेटिव्ह प्रॉनाउन. आणि हा जो रेफरन्स आहे मित्रांनो घेतलेला, हा रेफरन्स म्हणजे खूप मोठ्या पुस्तकातनं, चांगल्या पुस्तकातनं घेतलेला आहे. अ कॉम्प्रिहेन्सिव्ह ग्रामर ऑफ द इंग्लिश लँग्वेज या पुस्तकातनं हा रेफरन्स घेतलेला आहे. आणि त्यामुळं मला तर हा पर्याय रिलेटिव्ह प्रोनाऊन हा पर्याय योग्य वाटतोय बघा. पर्याय क्रमांक 2 रिलेटिव्ह प्रोनाऊन, कारण त्याला तुम्ही विचनं पण रिप्लेस करू शकता. आता सेंटेन्शियल रिलेटिव्ह क्लॉज वगैरे खूप डेप्थच्या आहेत गोष्टी ह्या. जो सेंटेन्सला मॉडिफाय करत असतो जो रिलेटिव्ह क्लॉज, त्याला सेंटेन्शियल रिलेटिव्ह क्लॉज म्हणतो. आतापर्यंत तुम्ही रिलेटिव्ह क्लॉज म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज एक शिकला असाल, जो फक्त नाऊनला किंवा प्रोनाऊनला मॉडिफाय करतो. असं नाही मित्रांनो, तर तो सेंटेन्सला पण मॉडिफाय करू शकतो. उदाहरणार्थ, आय फील ॲट होम इन ऑस्ट्रेलिया विच इज ऑड. आता आय फील ॲट होम इन ऑस्ट्रेलिया, मला ऑस्ट्रेलियात गेल्यावर घरी आल्यासारखं वाटतं किंवा बरं वाटतं. विच इज ऑड म्हणजे हे सगळं बरं वाटणं हे ऑड आहे. हे सेंटेन्सला मॉडिफाय करतं क्लॉज या ठिकाणी, म्हणून हे सेंटेन्शियल रिलेटिव्ह क्लॉज आलं. मग याच ठिकाणी पण तसंच होते बघा. शी लाईक्स द सेम कलर विच आय डू विच आय लाईक. म्हणून या ठिकाणी असं होऊ शकतं, ॲजला तुम्ही विचनं रिप्लेस करू शकता आणि रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून वापरू शकता या ठिकाणी, म्हणून याचं उत्तर रिलेटिव्ह प्रोनाउन असेल. व्हॉट डज द अंडरलाईन मॉडेल ऑक्झिलरी एक्सप्रेस. इफ इट शुड रेन दे विल नॉट कम. अगदी सोपं आहे. सपोजिशन, जर पाऊस पडला तर ते येणार नाहीत, त्यामुळे या ठिकाणचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचं बघा. विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट करेक्टली मॅच्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन. ॲब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट अनार्की बरोबर आहे. गव्हर्नमेंट बाय वन ॲटोक्रेसी ते पण बरोबर आहे. गव्हर्नमेंट बाय ऑफिशियल्स ब्युरोक्रेसी ते पण म्हणलं जातं, बरोबर आहे. गव्हर्नमेंट बाय नोबल्स त्याला ॲरिस्टोक्रेसी म्हणलं जातं, इथं ॲटॉनॉमी म्हणलेलं आहे, त्यामुळं हे उत्तर नाही, म्हणजे चुकीची पेअर आहे. म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. Choose the grammatically correct sentence. The population of London is greater than any city in India. The population of London is greater than any other city in India. The population of London is greater than that of any city in India. The population of London is greater than the most other cities in India. तर या ठिकाणी आपल्याला वाटेल की एनी ऑदर पाहिजे, नुसतं एनी होणार नाही. पण एक लक्षात घ्या, आपल्याला 2 कुठल्या गोष्टींची तुलना केली आहे? पॉप्युलेशनची, लंडनमधल्या पॉप्युलेशनची आणि भारतातल्या कुठल्याही सिटीतल्या पॉप्युलेशनची केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी नुसतं जर तुम्ही म्हटलं द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन एनी सिटी. एनी सिटी म्हणजे काय? मोठं, शहरापेक्षा मोठं पॉप्युलेशन असं नाही ना. त्या शहरामधल्या पॉप्युलेशनपेक्षा जास्त पॉप्युलेशन आहे लंडनमध्ये असं म्हणायचं. त्यामुळे तिथं तुम्हाला प्रो फॉर्म वापरावा लागतो दॅट, आणि त्यामुळे हे जे उत्तर येणार द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ एनी सिटी इन इंडिया. म्हणजेच कसं होणार? द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन द पॉप इंडिया. आणि द पॉप्युलेशन हे जर रिपिटेशन टाळण्यासाठी त्या ठिकाणी द पॉप्युलेशनच्या ऐवजी दॅट हा प्रो फॉर्म वापरलेला आहे, आणि त्यामुळे हे जे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पुढचा बघा 43. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. कॅनव्हास शूज आर नो लॉंगर इन वोग. वोग म्हणजे प्रचलित, प्रचारात म्हणजे वापरले जात नाहीत. पण ते कॅनव्हास CANVAS असतं, कॅनव्हास टाईप ऑफ क्लोथ.
आणि कॅन्डिडेट्स आर नॉट अलाउड टू कॅनवॉस फॉर वोट्स ऑन द डे ऑफ इलेक्शन, म्हणजे तुम्ही अपील करू शकत नाही मतासाठी वगैरे. तो वर्ब असतो तो CANVASS असतो, म्हणजे उलटं केलेलं आहे. वर CANVAS पाहिजे होतं पहिल्या ह्याच्यात आणि दुसऱ्या ह्याच्यात CANVASS पाहिजे होतं, म्हणजे आपलं 4 नंबरचं उत्तर येईल या ठिकाणी. बोथ A and B आर रॉंग. ओके, पुढचं बघा आता. चूज द ऑड मॅन आउट. ट्राउझर्स, आर्म्स, सीझर्स आणि इनिंग्स. या ठिकाणी ट्राउझर्स हा प्लुरल वापरला जातो, आर्म्स पण प्लुरल नाऊन आहे, सीझर्स पण प्लुरल नाऊन आहे. इनिंग्स मात्र सिंग्युलर नाऊन आहे बघा. इनिंग्स, इंडियन इनिंग्स, म्हणजे इनिंग्स क्रिकेटमध्ये बघा सिंग्युलर नाऊन म्हणून वापरलं जातं आणि त्यामुळं हा 4 नंबरचा या ठिकाणी आउट होईल, ऑड मॅन. पुढचा बघा. चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम. मोनिकाज हॅबिट ऑफ पिकिंग होल्स इन एव्हरी रिलेशनशिप इज व्हेरी इर्कसम, म्हणजे अनॉईंग आहे. पिकिंग होल्स म्हणजे प्रत्येक गोष्टीत फॉल्ट काढण्याची, तिची जी मिस्टेक काढण्याची सवय आहे ती इरिटेटिंग करणारी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला येणार पर्याय क्रमांक 2, फाइंडिंग फॉल्ट. बघा पुढचा प्रश्न. द स्पेशलिस्ट हू केअर्स अँड ट्रीट्स फिट इज. कायरोपडिस्ट म्हणतात त्याला, कायरोपडिस्ट. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे ह्याचं. कदाचित ऑर्थोपेडिक वाचला असेल, पण ऑर्थोपेडिक फक्त पायांची ट्रीटमेंट करतो असं नाही, तर तो सगळंच करतो ट्रीट. त्यामुळे याचं उत्तर आहे कायरोपडिस्ट. ओके. 47 बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज रेटोरिकल क्वेश्चन. माझ्या मते मी 2 प्रश्नपत्रिका ज्या सोडून घेतल्या होत्या त्याच्यात हे जर सांगितलं होतं की ज्या क्वेश्चनला आन्सरची गरज नसते त्याच्यातच उत्तर असतं आणि पॉझिटिव्हचं उत्तर निगेटिव्ह असतं, निगेटिव्हचं उत्तर पॉझिटिव्ह असतं. बघा. शुड अ स्कूल हॅव जिम्नॅसियम. ओके, जिम्नॅसियम पाहिजेत का स्कूलला, म्हणजे आपले जिम्नॅस्टिक हॉल्स वगैरे खेळासाठी वगैरे तर पाहिजेत का, असेल किंवा नसेल, ह्याचं उत्तर होय किंवा नाही असेल. हाऊ शुड वन कीप वन सेल्फ फिजिकली फिट, कसं ठेवू शकतो, ह्याचं पण उत्तर काय असेल. ओपन एंडेड झाला हा तर प्रश्न. व्हॉट इज डिमॉनिटायझेशन. डिमॉनिटायझेशन म्हणजे काय, आता हे पण तुम्हाला उत्तर सांगावं लागेल. ह्याच्यात उत्तराची अपेक्षा नसणार कुठला आहे बघा. इजंट इट अ शेम टू टॉर्चर द वीक, म्हणजे वीकना टॉर्चर करणं, त्यांना छळणं, त्यांना त्रास देणं हे लज्जास्पद नाही का, तर आहे, हे लज्जास्पद आहे आणि ह्याला उत्तराची गरज नाही आहे, हे लज्जास्पद आहे. आणि निगेटिव्हचं उत्तर पॉझिटिव्ह, म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 हे रेटोरिकल क्वेश्चन झाला. चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. ही फिनिश्ड हिज एक्सरसाइज अँड पुट अवे हिज बुक्स. हॅव्हिंग फिनिश्ड हिज एक्सरसाइज ही पुट अवे हिज बुक्स, म्हणजे त्यानं एक्सरसाइज पूर्ण केला आणि मग पुस्तक बाजूला ठेवली. हाच पर्याय क्रमांक 1च ह्याचं उत्तर आहे. ही फिनिश्ड हिज एक्सरसाइज बाय पुटिंग अवे हिज बुक्स, हे नाही बसत. टू फिनिश तर बसत नाही. इन स्पाइट ऑफ फिनिशिंग हे पण बसत नाही. ह्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. पुढचं बघा. आता पॅसेज दिलेला आहे. पॅसेज मी इथं खाली वाचतो, मोठा आहे म्हणजे दिसेल व्यवस्थित. दो इट मे बी इसेन्शियल टू इमॅजिनेशन, ट्रॅव्हलिंग इज नेसेसरी टू अन अंडरस्टँडिंग ऑफ मेन. ओनली विथ लॉंग एक्सपिरियन्स अँड द ओपनिंग ऑफ हिज वेअर्स ऑन मेनी अ बीच where his language is not spoken, will the merchant come to know the worth of what he carries and what is parochial and what is universal in his choice. Such delicate goods as justice, love, and honor, courtesy, and indeed all the things we care for are valid everywhere, but they are variously molded and often differently handled, and sometimes nearly unrecognizable if you meet them in foreign land. And the art of learning fundamental common values is perhaps the greatest gain of traveling to those who wish to live at ease among their fellows. खूप छान आहे बघा, खूप मला आवडला हा पॅसेज, खूपच छान आहे आणि खूप सोपा पण आहे खरं महत्वाचं म्हणलं तर. बघा. अकॉर्डिंग टू द पॅसेज ट्रॅव्हलिंग लीड्स टू काय होते बघा. एक्सप्लॉइटिंग फॉरेन लँड्स काय बसत नाही. सेलिंग आवर वेअर्स टू अदर्स हे तर कायच नाही आहे म्हणजे बसत. अंडरस्टँडिंग ह्युमन नेचर हे सगळ्यात चांगलं आहे. एस्टॅब्लिशिंग आवर सुपेरिटी हे तर पूर्णच कॉन्ट्रास्टिंग आहे. अंडरस्टँडिंग द ह्युमन नेचर पर्याय क्रमांक 3. पुढचा बघा. व्हेन वी मीट अदर पीपल व्हाईल वी ट्रॅव्हल वी लर्न टू डिफरन्शिएट बिटवीन. कशामध्ये डिफरन्शिएट करायला शिकतो आपण, तर फ्रेंड्स अँड फोज, म्हणजे मित्र कोण आणि शत्रू कोण ह्याच्यात ओळखायला शिकतो आपण. पूर्ण म्हणजे इलॉजिकल. पुढचं. कम्युनिटीज अँड नॅशनॅलिटीज. कम्युनिटी आणि नॅशनॅलिटीजमध्ये काय फरक हे पण इलॉजिकल. इमॅजिनेशन अँड अंडरस्टँडिंग हे पण काय बसत नाही. बघा. ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कशामध्ये आपण करतो, तर लोकल आणि युनिव्हर्सल व्हॅल्यूज. लोकल काय आहे आणि युनिव्हर्सल व्हॅल्यूज काय आहेत ह्याच्यात फरक करायला शिकतो आपण. ते दुसरं वाक्य जे आहे का ना खूप छान दिलेलं आहे.
ओनली विथ लॉंग एक्सपिरियन्स अँड ओपनिंग ऑफ हिज वेअर्स ऑन मेनी अ बीच. मर्चंटच्या ह्याच्यातनं ते एक्झाम्पल दिलेलं आहे. खूप छान आहे. आता आपल्याला वेळ नाही आहे, ते तर सांगितलं असतं तुम्हाला पॅसेज समजून. खूप छान आहे ते. पुढचं बघा. द रायटर टर्म्स जस्टिस, लव्ह, ऑनर अँड कर्टसी अँड ॲज डेलिकेट गुड्स बिकॉज दे आर. आता फ्रजाईल म्हणजे नाजूक नाही आहे. डिझायरेबल म्हणजे इच्छा असणाऱ्या, ठीक आहे. पेरिशेबल तर विषयच होत नाही. डिझायरेबल्स आणि इम्पॉर्टंटमध्ये वाटेल आपल्याला, परंतु या ठिकाणी मला वाटते की सगळ्यात योग्य या ठिकाणचं उत्तर आहे इम्पॉर्टंट. ओके. पुढचा बघा. ट्रॅव्हलिंग हेल्प्स दोज हू वॉन्ट टू लर्न फॉरेन लँग्वेजेस. काय त्याचा विषयच येत नाही. विश टू मेक मनी कुठंच बसत नाही. वॉन्ट टू रिझॉल्व्ह डिफरन्सेस अमंग पीपल हा पण बसत नाही. एकमेव उत्तर विश टू लर्न फंडामेंटल कॉमन व्हॅल्यूज शेवटच्या ह्याच्यात येते. हू विश बघा. परहॅप्स गेन ट्रॅव्हलिंग, हा बघा. ऑफ लर्निंग फंडामेंटल कॉमन व्हॅल्यूज इज परहॅप्स द ग्रेटेस्ट गेन ऑफ ट्रॅव्हलिंग. हा ग्रेटेस्ट गेन असेल ट्रॅव्हलिंगचा. आणि द थिंग्स वी केअर फॉर आर अवेलेबल इन फॉरेन लँड्स. आता हे जे उत्तर बघा. प्लेंटी म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी शिकायच्या त्या फॉरेन लँड्समध्ये कशा आहेत. प्लेंटी भरपूर प्रमाणात. बसत नाही, कुठंच बसत नाही. इझिली रिकग्नायझेबल फॉर्म्स हा पण कुठंच बसत नाही. आता या ठिकाणी 2 प्रश्नांची उत्तर काय वाटतात मला बघा. की सम फॉर्म ऑर अदर, की आपल्याला ज्या थिंग्स आपण जी काळजी करतो त्या फॉरेन लँड्समध्ये कशा सम फॉर्म ऑर अदर कुठल्या तरी या फॉर्ममध्ये किंवा त्या फॉर्ममध्ये असतील. किंवा अनरिकग्नायझेबल फॉर्म्स. मला ह्याच्यातलं अनरिकग्नायझेबल फॉर्म्स वाटते उत्तर, परंतु का कन्फ्यूज होते बघा. उत्तर बघा इथं. अँड इंडीड ऑल थिंग्स वी केअर फॉर आर व्हॅलिड एव्हरीवेअर बट दे आर व्हेरियसली मोल्डेड म्हणजे शेप्ड अँड ऑफन डिफरंटली हँडेड. सगळीकडे आहेत ते, परंतु व्हेरियसली मोल्डेड म्हणजे वेगळ्या पद्धतीने हाताळले जातात, मोल्ड केले जातात. अँड समटाइम्स नियरली अनरिकग्नायझेबल म्हणलेलं आहे. समटाइम्स आणि नियरली हे 2 शब्द आल्यामुळं थोडंसं मला या ठिकाणी या 2 मध्ये पर्यायात थोडंसं कन्फ्युजन वाटते. पण तरी पण 90% मी सांगेन तुम्हाला हे जे उत्तर असेल अनरिकग्नायझेबल फॉर्म्स. 10% मी सम फॉर्म ऑर अदरला देतोय, परंतु मला त्यातल्या त्यात 2 नंबरचा पर्याय वाटतोय. आता पुढचा बघा. 54. चूज द सेंटेन्सेस इन विच करेक्ट आर्टिकल्स आर यूज्ड. द ओल्ड आर रिस्पेक्टेड बाय द यंग. अँड ओल्ड इज रिस्पेक्टेड बाय अ यंग. ओल्ड आर रिस्पेक्टेड बाय द यंग. द ओल्ड इज रिस्पेक्टेड बाय द यंग. या ठिकाणी खूप महत्वाचा कॉन्सेप्ट सांगतो. या ठिकाणी द ओल्ड ही ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे. ऍडजेक्टिव्ह हा त्याचा हेड आहे, परंतु तो सब्जेक्ट म्हणून वापरलेली आहे. परंतु ऍडजेक्टिव्ह हा हेड आहे, परंतु ही ऍडजेक्टिव्ह फ्रेज जरी असली तरी नाऊन फ्रेज सारखी ट्रीट होते. म्हणजे ह्याला तर खरं नाऊन फ्रेजच म्हणलं जातं. आता हे डेप्थमध्ये जाते थोडंसं डिस्कशन. ज्या वेळेला ऍडजेक्टिव्ह हेड म्हणून नाऊन फ्रेजचा काम करत असतो, म्हणजे त्यावेळेला पुढचं नाऊन हे गृहीत धरलेला असतो. उदाहरणार्थ कसं. द ओल्ड पीपल आर रिस्पेक्टेड बाय द यंग पीपल. पीपल हा या ठिकाणी ओमिट केलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटला प्लुरल सब्जेक्ट घेत असतो आणि त्यामुळे ह्याचा पहिला पर्याय येईल बघा. द ओल्ड आर रिस्पेक्टेड बाय द यंग. तुम्हाला वाटेल ओल्ड म्हणजे एक वचन, यंग म्हणजे एक वचन, म्हणून इज वाटेल तुम्हाला. द ओल्ड इज रिस्पेक्टेड बाय द यंग, परंतु हा जेनरिक रेफरन्स आहे या ठिकाणचा, म्हणजे सगळ्यांसाठीच. आणि त्या ठिकाणचं ओमिट केलेलं नाऊन काय आहे. द ओल्ड पीपल आणि द यंग पीपल, आणि त्याच्यामुळे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटला आर येणार आहे. हा खूप महत्वाचा रेफरन्स आहे. आता हे डेप्थमध्ये जातं थोडंसं. ही ऍडजेक्टिव्ह हेड आहे, परंतु नाऊन फ्रेज आहे. नाऊन फ्रेजचा हेड ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करू शकतं. आता हे ज्यांचा इंग्लिश सब्जेक्ट आहे, पेपर नंबर 8 म्हणजे शिवाजी विद्यापीठात आहे हा, स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ मॉडर्न इंग्लिश, त्याच्यामध्ये हे येतं. हू कॅन फंक्शन हेड्स ॲज हेड ऑफ नाऊन फ्रेज, त्याच्यामध्ये हा रेफरन्स येतो. पुढचा बघा. चूज द करेक्ट प्रेपोजिशन टू फिल इन द ब्लँक्स इन द गिवन सेंटेन्स. सोपा आहे बघा. कॉन्ट्ररी टू तर फिक्स्ड प्रोपोजिशन असल्यासारखं आहे, त्यामुळं पहिला आणि तिसरा तर निघूनच गेला. टू होत नाही. डोंट साईड टू द डोज होत नाही. सपोर्ट करण्यासाठी वापरायचं असेल की त्यांना तुम्ही सपोर्ट करू नका, तर त्यावेळेला विथ येतं आणि त्यामुळे हे जो उत्तर येईल बघा पर्याय क्रमांक 4. डोंट साईड विथ दोज हू ऍक्ट कॉन्ट्ररी टू नॅशनल इंटरेस्ट. त्यामुळे हे जे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. पुढचं बघा आता. चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. देअर वॉज नो ऑस्टेन्सिबल रिझन फॉर हर बिंग अँग्री ॲट हर हजबंड रिमार्क. म्हणजे तिच्या हजबंडच्या रिमार्कवर तिनं का रागवली ती, ह्याच्यासाठी कुठलंही ॲपरंट रिझन नव्हतं. ह्याचं उत्तर येतं ॲपरंट. लक्षात घ्या, ॲपरंट हा सिनोनिम आहे त्याचा. तर त्यामुळे पर्याय क्रमांक 3. पुढचं बघा. चूज द वर्ड अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड.
एक्झास्परेट म्हणजेच अनॉइड आणि त्याचा अर्थ म्हणजे एक्झास्परेट म्हणजे रागावणे थोडक्यात. त्याचा अपोजिट होतो प्लीज, पर्याय क्रमांक 4. ओके. पुढचा बघा आता, फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट पॅसिव्ह फॉर्म. ही डॅश 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 अ रिटर्न टेस्ट बिफोर ही वॉज अपॉइंटेड. 2 क्रिया सांगितलीत भूतकाळातल्या. त्यामुळं एका क्रियेमध्ये सिंपल पास्ट आणि त्याच्या अगोदर घडलेल्या क्रियामध्ये काय येणार आहे, आपलं पास्ट परफेक्ट येणार आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक पहिला, ही हॅड बीन गिवन अ रिटर्न टेस्ट बिफोर ही वॉज अपॉइंटेड. पुढचा 59 बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. इफ आय वेअर यू, हे कंडिशनल ला म्हणजे सब्जेक्टिव्ह मूड आहे या ठिकाणी. इफ आय वेअर सब्जेक्टिव्ह मूड एक्सप्रेस करतं. हायपोथेटिकल कंडिशन्स म्हणतात, म्हणजे इफ आय वेअर प्राईम मिनिस्टर आय वुड कॅन्सल द एक्झाम, आय वुड कॅन्सल द टीईटी. ओके. आय वूड म्हणजे आय वूड येत असतं सेकंड टाईप ऑफ कंडिशन सेंटेन्स. त्यामुळे या ठिकाणी काय होणार, आय वूड ॲपोलोजाईज इफ आय वेअर यू, म्हणजे मी जर तुझ्या ठिकाणी असते तर मी माफी मागितली असते, ॲपोलोजाईज केलं असतं. त्यामुळे या ठिकाणचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 3, वूड ॲपोलोजाईज. ओके. आणि थोडासा मला ह्या 60 नंबरच्या क्वेश्चनमध्ये थोडंसं कन्फ्युजन वाटते. का वाटते ते पण सांगतो, एक्सप्लेनेशन तुम्हाला. द ओल्ड मॅन सेड टू हिम, इज युअर फादर्स नेम मनोज. आता रिपोर्टेड स्पीच करायचा आहे, येस नो क्वेश्चन आहे, वेदरनं तर सुरुवात होणारच आहे. बघा पर्याय, द ओल्ड मॅन टोल्ड येतच नाही आपल्याला, आस्क्ड येणार आहे ठिकाणी. आता या ठिकाणी बी बघा, द ओल्ड मॅन इन्क्वायर्ड वेदर हिज फादर्स नेम वॉज मनोज आणि द ओल्ड मॅन आस्क्ड हिम वेदर हिज फादर्स नेम वॉज मनोज. आता द ओल्ड मॅन आस्क्ड हिम वेदर हिज फादर्स नेम वॉज मनोज, हे तर बरोबरच आहे. वरचं पण बरोबर येते, द ओल्ड मॅन इन्क्वायर्ड वेदर हिज फादर्स नेम वॉज मनोज. कन्फ्युजन काय आहे, तर ब्रिटिश इंग्लिशमध्ये इन्क्वायर्ड, आय एन स्पेलिंग सुरू होणारं इन्क्वायर्ड हे ऑफिशियल इन्व्हेस्टिगेशन ज्या वेळेला असतं त्यावेळेला वापरलं जातं आणि सहज जनरल सेन्समध्ये वापरलं त्यावेळेला इन्क्वायर्ड ENQUIRED वापरलं जातं. परंतु अमेरिकन इंग्लिशमध्ये हे मात्र इन्क्वायर्ड रिप्लेस केलं जातं. मी तुम्हाला युजेसच्या नोट्स दाखवीन या ठिकाणी. बघा या ठिकाणी युजेस नोट्स वापरले जाते. इन ब्रिटिश इंग्लिश स्पेलिंग इन्क्वायर इज मोर कॉमन विथ इन्क्वायर ऑफन रिझर्व फॉर ऑफिशियल इन्क्वेस्ट. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल, युजेस नोट्समध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसेल बघा. आणि इकडं बघा, अमेरिकनमध्ये इन्क्वायरी जनरली युज्ड इन प्लेस ऑफ इन्क्वायर. त्यामुळं ब्रिटिश इंग्लिश का अमेरिकन इंग्लिश, त्यामुळं माझं थोडंसं कन्फ्युजन झालेलं आहे की या ठिकाणी बोथ बी अँड सी आर करेक्ट का ओनली सी इज करेक्ट. या ठिकाणी पर्याय क्रमांक बोथ बी अँड सी आर करेक्ट पण होऊ शकतात. इन्क्वायर्ड जर आपण घेतलं इन द सेन्स जनरल सेन्स अमेरिकन इंग्लिशमध्ये फॉलो केलं जातं या सेन्समध्ये, आणि जर ऑफिशियल इन्व्हेस्टिगेशनसाठी इन्क्वायर्ड वापरलं जातं मग तुम्हाला जनरल सेन्समध्ये ENQUIRED पाहिजे असेल तर मग मात्र ओनली सी इज करेक्ट. अशा प्रकारचं हे आन्सर येऊ शकत. त्यामुळे मी टिक करत नाही या प्रश्नाला कुठलं उत्तर बरोबर असेल, 2 किंवा 3. तर बघा ही आपली अशा प्रकारे आन्सर की सांगितलेली आहे. होप तुमचे आन्सर्स 18पेक्षा जास्त बरोबर आले असतील, कारण कमीत कमी 30 पैकी 18 बरोबर आले तर आपल्याला पासिंग पर्सेंटेज आहे हे. तर बघा, चेक करून तुम्ही व्यवस्थित ऐका. ओके, थँक्यू.